नॅशनल हायवे 361 नागपूर तुळजापूर आणि या हायवेच्या बाजूला आहे बरड शेवाळा नावाचं गाव. वर्धा नांदेड रेल्वे लाईनची अपडेट घ्यायला चला तर मग बरड शेवाळा गावाच्या अंदर जाऊ आपण. या गावाला क्रॉस करते आपली वर्धा नांदेड रेल्वे लाईन 284 किलोमीटरचा प्रोजेक्ट. मित्रांनो, आजची आपली अपडेट मानवाडी फाटा, बरड शेवाळा आणि मंठापर्यंतची आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी. मित्रांनो, यवतमाळहून येतो मी हे व्हिडिओ बनवाले, तर एडिटिंग करण्यात पोस्ट करण्यात टाईम लागते, तोपर्यंत कामात काहीतरी फेरबदल होऊ शकते, याची नोंद घ्या तुम्ही. नाहीतर आधी कमेंटमध्ये म्हणसान का इथं काम अलग आहे, तुम्ही चांगलं अलग होतं, थोडाफार फरक पडू शकतो. हे आहे बरड शेवाळाचं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळून आपल्याला जायचं आहे चेंदकापूर रोडच्या दिशेनं, म्हणजे तिकडं गाव आहे चेंदकापूर, त्या रोडवर आपण जाऊया. बघूया तिथं कामाची कशी प्रोग्रेस आहे, कशी प्रगती चालू आहे ते. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, 39 किलोमीटरचं काम कंप्लीट झालेलं आहे, वर्ध्यापासून कामाठवाडा कळंबपर्यंत. तिथे रेल्वे सेवासुद्धा चालू झालेली आहे पॅसेंजर. 284 किलोमीटरच्या प्रोजेक्टवर काही महत्त्वाचे रेल्वे स्टेशन या प्रकारे राहणार आहे: वर्धा, देवडी, भिंडी, कळंब, तळेगाव, यवतमाळ, बानाय, दारवा, अंतरगाव, डिग्रस, बेलगाव, पुसद, शिलोणा, पळसा, उमरखेड, हदगाव, बामणी, वारंगा, देववाडी, अर्धापूर, मुगद, मालटेकडी आणि हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशन. हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. काही हॉल्ट रेल्वे स्टेशनसुद्धा राहणार आहे, ज्याचे नाव मी या व्हिडिओतून घेतलेलं नाही आहे. एकूण 27 रेल्वे स्टेशन राहणार आहे, लहान मोठे. ही येत आहे हदगावहून अर्थवर्क. बघा मित्रांनो, कळंब रेल्वे स्टेशन जे नाव देण्यात आलेलं आहे ते कळंब रेल्वे स्टेशन आहे कामाठवाड्यामध्ये, कळंबपासून 7 किलोमीटर अंतरावर. असे काही फेरबदल झालेले आहे नावाचे, म्हणजे येणंच केलेले आहे, आपण काहीच नाही केलं. तर आपल्या डाव्या साईडला अर्थवर्क जे जाते ते जात आहे वारंगा फाट्याकडं, म्हणजे मंठाकडं, जिकडं आपण जाऊया अपडेट घ्यायला वर्धा नांदेड रेल्वे लाईनची. बघा इथं काम एक प्रकारचं थांबलेलं म्हणा त्याच्या टाईप आहे, थांबून आहे. कामाची प्रोग्रेस इथं खूप म्हणजे खूपच संत म्हणा किंवा बंद म्हणा या कॅटेगरीतले आहे. कारण की मित्रांनो, हे जे प्रोजेक्ट आहे याची स्पीड वाढली पाहिजे आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं छोट्या छोट्या टप्प्यातने डिवाईड करून देण्यात आलेलं आहे. ठेकेदाराला 20 किलोमीटर, दुसऱ्या ठेकेदाराला 20 किलोमीटर, दुसऱ्या ठेकेदाराला असं डिवाईड करून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे कामाची स्पीड कुठं खूप जास्त आहे, कुठं खूपच कमी आहे. दारवा डिग्रस साईड खूप चांगली स्पीड आहे, नांदेड साईड खूप कमी आहे. यवतमाळच्या बाजूला टनलच्या नंतर काम स्लो चालू आहे, पण 2027पर्यंत डिग्रसपर्यंत काम कंप्लीट करण्याचं उद्दिष्ट आहे, म्हणजे कंप्लीट झालंच पाहिजे. त्याच्यानंतर 2029मध्ये निवडणूक आहे, तर नांदेडपर्यंतसुद्धा कंप्लीट होऊ शकते. तसे निवडणुकीत काही मुद्दाही लागत नाही ना, हे काम केलं बा आम्ही म्हणून वोटिंग करा आम्हाला. असं आहे मित्रांनो हे काम. बघा इकडं काम कसं चालू आहे ते. व्हिडिओ मित्रमंडळात सुद्धा शेअर करा, त्यांनासुद्धा माहिती मिळाली पाहिजे काम कसं चालू आहे कसं नाही. तुम्हाला जर आमची आर्थिक सहायता करायची असेल तर सुपर थँक्स बटन आहे मित्रांनो, त्याच्या माध्यमातून तुम्ही आमची आर्थिक सहायता करू शकता. काम कसे असो मित्रांनो, तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे आमचंच काम आहे. कुठं काम स्लो असो का जास्त असो, ते तुमच्यापर्यंत त्याची माहिती पोहोचली पाहिजे असं आमचं उद्दिष्ट आहे. मित्रांनो, जेव्हा इथं काम चालू होते याच्या अगोदर आपण एकदा अपडेट दिलेली आहे या जागेवरची, हे पुन्हा आपण इथं आलेलो आहोत अपडेट द्यायला. आमची मेहनत सार्थकी तवा लागेल मित्रांनो, जेव्हा तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करसाल, व्हिडिओ पूर्ण पाहायसाल, तर आमची मेहनत सार्थकी लागेल. इतक्या दूर आम्ही येतो पेट्रोल पाणी खर्च करून, वेळ काढून. तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा. आता जाऊया आपण समोरच्या दिशेला मित्रांनो, तिकडं बघूया आपलं काम कसं चालू आहे ते. आणि याच्या अगोदरचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, त्याच्यात तुम्हाला कामाची म्हणजे कसं काम चालू आहे, किती महिन्यापासून हे काम असं पेंडिंग आहे याची माहिती मिळेल. हदगावमध्ये 2 रेल्वे स्टेशन राहणार आहे मित्रांनो. एक तर हदगाव रोड रेल्वे स्टेशन पहिलेच आहे आणि एक नवीन तयार होणार आहे. ही आहे मानवाडीचे हे दृश्य आहे.
काम स्पीडनं व्हावं याच्यासाठी खासदार चव्हाण आणि डॉक्टर अजित गोपछेडे हे सुद्धा प्रयत्नशील आहे मित्रांनो. आणि यवतमाळ दिशेकडून विजय दरडा. 2008 पासून या प्रोजेक्टचं काम चालू आहे मित्रांनो आणि याला खरी स्पीड मिळाली 2014 नंतर. मित्रांनो, हे जे मार्किंग बघत आहात तुम्ही ते येत आहे शिवदरा नावाच्या गावाच्या साईडहून जे अर्थवर्क येऊ लागलं आपलं वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं, हे मार्किंग तिकून येत आहे. म्हणजे नागपूर तुळजापूर जे हायवे आहे हे बघा, हे शिवदरा नावाच्या गावाकडून येणार अर्थवर्क आहे. हे आहे नागपूर तुळजापूर हायवे आणि या हायवेला क्रॉस करणार आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईन. मित्रांनो, देवडीपतच्या ब्रिजची आपण अपडेट टाकली होती, तसाच ब्रिज इथं बनणार आहे. ब्रिजच्या खालून आपली वर्धा नांदेड रेल्वे लाईन जाईल आणि वरतून सामान्य वाहतूक राहील. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत हे बघा, शाळा आहे, प्राथमिक मराठी शाळा. आपण आहोत नागपूर तुळजापूर हायवेवर. मंठा फाटा जे म्हणतात चौफुली, तिथं आहो आपण. बघा, इथं एक पोलीस ठाणे मंठा हे बोर्डसुद्धा लागलेला आहे. आपल्याला जायचं मित्रांनो, मंठाचं जे अर्थवर्क चालू आहे ती या दिशेला आहे. म्हणजे आपण हदगावकडून आलो आणि आता डाव्या साईडला आपल्याला जायचं आहे मंठाचं अर्थवर्क बघायला. तिथं रेल्वे स्टेशन बनणार आहे. चला तर मग मित्रांनो, हे आहे नागपूर तुळजापूर हायवे. मंठा फाट्यापासून आपण समोर आलेलो आहोत मंठा रोडकडे. बघा मित्रांनो, हे कसं काम चालू आहे. हे हदगावकडून येणारं अर्थवर्क आहे आणि हे नांदेड साईडला जाणारं अर्थवर्क म्हणजे आपलं अर्धापूर.